सुरू झाला अटल सेतू, पण नाना पटोलेंचा बरा नाही हेतू. हे पहा, या व्हिडिओत आपल्याला जे दिसत आहेत ते आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले. हे स्वतः हातात फुटपट्टी घेऊन 1-2 महिन्यापूर्वी सुरू झालेल्या देशातल्या सगळ्यात मोठ्या अशा अटल सागरी सेतूची मापं काढायला तिथे गेले आहेत. जिथे एकीकडे ह्या अटल सेतूचं कौतुक होतंय, तिथेच दुसरीकडे मात्र नाना पटोलेंसारख्या काही लोकांच्या पोटात दुखतंय. जेमतेम 2 महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या अटल सेतूला बघा कशा भेगा पडल्या आहेत, असे या व्हिडिओत सांगताना ते दिसत आहेत. आणि त्यानंतर सरकार बघा कसं भ्रष्टाचारी आहे, भ्रष्टाचाराने त्यांना फक्त स्वतःची घरं भरायची आहेत वगैरे वगैरे असा कांगावायुक्त प्रचार करतानाही ते दिसत आहेत. परंतु ह्यात काहीही तथ्य नसून काँग्रेसच्या फेक नरेटिव्हचा तो एक भाग आहे हे लगेचच निष्पन्न झालं. कारण खातरजमा केल्यावर लगेचच सत्य बाहेर आलं आणि तो कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नसून नानांना उठलेला पोटशूळ होता हेही लोकांना लगेच कळलं. कारण त्या भेगा अटल सेतूला पडलेल्या भेगा नव्हत्याच, एका जवळच्या रस्त्याला पडलेल्या भेगा होत्या. एकीकडे राज्यातलं युती सरकार धडाडीने अनेक चांगले निर्णय घेत आहे आणि ते पूर्णत्वासही नेत आहे. यात अनेक चांगल्या योजना आहेत, त्याचप्रमाणे अनेक मोठमोठाले प्रकल्पही आहेत. त्यातले काही प्रकल्प तर असे आहेत की ज्यांचा स्वप्नातही कोणी विचार करणार नाही, पण हे स्वप्न महायुती सरकारने पाहिले आणि विक्रमी वेळेत पूर्णही केले. ते म्हणजे देशातला सर्वात मोठा सागरी सेतू, दक्षिण मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा एक महत्वाचा दुवा, अटल सागरी सेतू. हा सेतू दक्षिण मुंबईतून थेट मुंबई बाहेर पडण्यासाठी अत्यंत सोयीस्कर आहे. एखादं खोटं रेटून ओरडून सांगितलं की लोकांना ते पटतं, असा नाना पटोलेंसारख्या काही लोकांचा गैरसमज आहे. पण तुम्ही लोकांना काही काळ फसवू शकता, नेहमीच नाही फसवू शकत. ह्या उक्तीचा प्रत्यय ह्या घटनेमुळे नानांना आला असेल. यातून तरी आता ते काहीतरी धडा घेतील इतकीच अपेक्षा आपण करू शकतो आणि त्यांचा पोटशूळ जाऊन त्यांना बरं वाटो अशा शुभेच्छा देऊ शकतो. नाना, लवकर बरे व्हा.